हेलो बच्चों, मैं हूं मानस और आपका स्वागत करता हूं जेड ट्यूटोरियल्स में। तो मराठी व्याकरण की सीरीज हमारी कंप्लीट हो चुकी है और स्टूडेंट के रिस्पांस देख के और स्टूडेंट की जो उनको जो नीड है कविता कविता से आंसर, पोएम से आंसर फाइंड कैसे करते हैं। बहुत से स्टूडेंट को कन्फ्यूजन लगता है। एक्चुअल में स्टूडेंट को मालूम ही नहीं होता कि एक्चुअल जो कविता रहती है उसका मीनिंग क्या है, इसलिए उनको आंसर फाइंड करने में भी बहुत दिक्कत आती है। जो स्टूडेंट का जो रिस्पांस देख के, उनकी नीड देख के आज से हम लोग स्टार्ट करने वाले हैं कविता पोएम की सीरीज। तो चलो टॉपिक की ओर बढ़ते। फर्स्ट है अपना कविता दोन दिवस। मतलब फर्स्ट तो अपनी जैसी वैसे तो देखा जाए तो फर्स्ट है संतवाणी, जिसमें दो है, लेकिन दो पार्ट है उसमें, लेकिन हम लोग वो सीरीज के लास्ट में लेने वाले हैं जो आज से हम लोग स्टार्ट करने वाले। सेकंड जो है दोन दिवस। दोन दिवस म्हणजे काय? आता दोन दिवस ही कवितेचे कवी कोण आहेत? नारायण सुर्वे। आता हे मी का सांगत आहे तुम्हाला, कारण की जो कविता आती है, एक तो कविता में से 8 मार्क्स आती है, 8 मार्क्स के लिए आती है कविता, दो आती है, 16 मार्क्स कंटेन करती है कविता। मतलब जो पोएम का पार्ट है वो टोटल 16 मार्क्स कंटेन करता है। उसमें कैसे आता है? एक तो पोएम दी रहती है, उसमें से आंसर फाइंड करने को आता है। नहीं तो क्या आता है, दूसरा क्या आता है, दूसरा डायरेक्ट आता है कि कवितेचा कवी कोण आहे, कवितेचा विषय काय आहे, फक्त तुम्हाला कवितेचं नाव दिलं जाईल, त्याचं फक्त त्यावरून तुम्हाला लिहायचं आहे। पाच पाच तुम्हाला दिले असतील त्यातील, हे बघा तुम्हाला ते पण दाखवतो। तुम्हाला 5 टॉपिक दिले असणार, 5 टाईप, त्यातील कवितेचा कवी काय आहे, कवितेचा विषय, कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण काय, ओळींचा सरळ अर्थ सांगा, कवितेतील शब्दांचा अर्थ सांगा। तर असे तुम्हाला येतात। म्हणजे तुम्हाला दोन मध्ये एकच कविता येणार आणि दुसऱ्यामध्ये 8 मार्क्सला कविता येणार आणि दुसऱ्या 8 मार्क्सला फक्त कवितेचं नाव येईल। त्यावरून तुम्हाला हे 5 टाईप एक्सप्लेन करायचे आहेत। त्यासाठी मी तुम्हाला इथे कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव पण लिहिले आहे। कवितेचे कवी कोण आहेत? नारायण सुर्वे। तर आपण कविताकडे वळूयात। कविता काय आहे? 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दिवस दुखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे। तर मी तुम्हाला यामध्ये प्रत्येक ओळीचा अर्थ लिहिलेला आहे, प्रत्येक ओळीचा अर्थ लिहिलेला आहे। पीडीएफ यामध्ये आहे, तुम्हाला ते पण एक्सप्लेन करणार आहे मी, जेणेकरून तुम्हाला कवितेचा अर्थ समजेल आणि तुम्हाला जे आन्सर फाइंड करता येत नाही ते तुम्हाला आन्सर फाइंड करताना खूप इझी जाणार आहे। आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुखात गेले, म्हणजे कवी काय बोलतो? 2 दिवस प्रतीक्षेत गेले आणि बाकीचे दिवस दुःखात गेले। कवींना आनंदासाठी वेळच नाही भेटला, त्यांचा वेळ आणि टाइम वाया गेला। मी इथे लिहिलेलं आहे बघा, 2 दिवस फक्त प्रतीक्षेत गेले आणि ते दिवस दुःखाने भरलेले होते, त्यामुळे वेळ वेळ आणि आनंद दोन्ही वाया गेले। पुढच्या ह्याच्यामध्ये कवी काय बोलतो? कवी आपल्या आयुष्याचा हिशोब करत आहे। काय करत आहे? इथे बघा, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे। हिशोब करतो म्हणजे काय? ते कवी मोजतोय की किती दिवस राहिलेत। डोईवर उन्हाळे म्हणजे काय? डोक्यावर किती दिवस राहिले, डोक्यावर काय जबाबदारी आहे हे कवी बोलतोय। इथे मी एक्सप्लेन केलं, हे बघा, कवी आपल्या आयुष्याचा हिशोब करत आहे। आता आपल्या आयुष्यात किती दिवस शिल्लक आहेत याचा तो विचार करत आहे। डोक्यावर किती दिवस शिल्लक राहिलेत याचा कवी विचार करत आहे। थर्ड लाईनकडे वळूयात। थर्ड लाईन काय आहे? शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली। शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो म्हणजे काय हे पण लक्षात ठेवा। शेकडो वेळा म्हणजे 100 किंवा अनेक, शेकडो म्हणजे अनेक किंवा 100। इकडे काय? शेकडो वेळा चंद्र आला म्हणजे काय? खूप वेळा चंद्र उगवला, तारे फुलले, तारे काय झाले? आकाशात तारे पण फुलले, आणि रात्र धुंद झाली। धुंद म्हणजे काय? धुंद म्हणजे, अरे सॉरी गाईज, कलर चेंज करूयात, यावर दिसत नाही, रेड यूज करूयात आपण। धुंद म्हणजे सुंदर। शेकडो वेळा चंद्र उगवला, खूप वेळा चंद्र उगवला, तारे फुलले, आकाशात तारे पण उगवले, तारे पण आले, आणि रात्र धुंद झाली म्हणजे रात्र पण सुंदर झाल्या। पण पुढच्या ओळीचा पुढची ओळ काय लिहिले कवीनी? भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। पण यामध्ये काय झालं? जो भाकरीचा चंद्र म्हणजे काय? याचा भाकरीचा म्हणजे अर्थ काय? अन्न, जे आपण खातो ते, त्यामध्येच कवींची जिंदगी बर्बाद झाली। म्हणजे भाकरीचं अन्न म्हणजे अन्न शोधण्यासाठी, अन्नासाठीच
कवींची जिंदगी पूर्ण बर्बाद झाली. हे बघा इथे लिहिलंय, अनेक वेळा चंद्र उगवला, आकाशात तारे पण चमकले, रात्र पण सुंदर झाल्या, निसर्गाने कवींना खूप सुंदर क्षण दिले, पण पोटासाठी लागणाऱ्या भाकरीसाठी झगडण्यात कवीचे संपूर्ण आयुष्य खर्च झाले. पोटासाठी म्हणजे अन्नासाठी कवींचं आयुष्य पूर्ण पूर्ण खर्च झाले. त्यामुळे त्यांना आनंदाकडे त्यांना वेळ द्यायला लक्ष द्यायला वेळच भेटला नाही. सेकंड कडवा काय आपल्याकडे? सेकंड कडवा आहे, हे हात माझे सर्वस्व आहेत. काय सर्वस्व आहेत कवींचे? हात. हात म्हणजे काय? हात या शब्दाचा उल्लेख कसा केलेला आहे? म्हणजे जी हातामध्ये मेहनत आहे, त्यांची ताकद आहे, हीच कवींचं सर्वस्व आहे. दारिद्र्याकडे गहाणच राहिले. दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याचा अर्थ आहे गरिबी. काय? गरिबी. हे तुम्ही बुक आणि पेन घेऊन बसा, कारण की खूप इम्पॉर्टंट शब्दांचे अर्थ मी लिहून देतोय, ते तुम्ही बुकमध्ये लिहत जा. का? कारण की जेव्हा पण कविता येते त्यावर 2 मार्क्सला क्वेश्चन येतोच. किंवा एकतर कविता आली किंवा सेकंडला ऑप्शन काय असतो आपल्याला, एक 8 मार्क्सला कविता येते, त्यावरून आन्सर फाइंड करा. त्यामध्ये पण शब्दांचे अर्थ विचारले जातात. आणि सेकंडमध्ये काय आहे, एक फक्त कवितेचं नाव दिलं जाते, त्यामध्ये पण तुम्हाला 2 मार्क्सला कवितेचे जे शब्दांचे अर्थ आहेत ते विचारले जातात. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला इम्पॉर्टंट शब्द तसे पण लिहून देत आहे. दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. म्हणजे कधी कवींना सन्मान पण मिळाला, तर कवींना कधी अपमान पण सहन करावा लागला. बघा इथे आहे बघा, कवींचे हात म्हणजे त्यांची मेहनत आणि ताकद आहे, पण ही मेहनत कायम दारिद्र्याची झुंज देण्यात अडकली. म्हणजे दारिद्र्याची म्हणजे काय? गरिबीशी झुंज देण्यात त्यांची अडकली. म्हणजे गरिबातून निघतानाच त्यांची पूर्ण जिंदगी संपली. कधी कवींना आत्मसन्मान मिळाला, तर कधी त्यांचा अपमानही झाला. कधी कवींना सन्मान मिळाला, तर कधी त्यांचा अपमानही झाला. आयुष्यात त्यांचे चढ उतार येत राहिले. समजते तुम्हाला? नेक्स्ट काय आहे? हर घडी अश्रू वळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र झाला. हे बघा, असे क्वेश्चन विचारले जातात. अश्रूच मित्र होऊन सहाय्यच धावून आला. हर घडी म्हणजे काय? हर घडी म्हणजे सतत किंवा प्रत्येक क्षणी. काय? सतत किंवा प्रत्येक क्षणी. काय? कवींनी हर घडी अश्रू वळवले नाहीत म्हणजे काय? प्रत्येक क्षणी कवी रडले नाहीत. कवींच्या डोळ्यातून प्रत्येक क्षणी अश्रू आले नाहीत. त्यांनी काय? पण असेही क्षण आले. पण कवींच्या जीवनामध्ये काही असेही क्षण आले ज्यामध्ये त्यांचा अश्रूच मित्र होऊन सहाय्यक धावून आला. म्हणजे काय? कवींच्या जीवनामध्ये कधी असेही क्षण आले ज्यामध्ये त्यांना रडायला पण लागले, त्यांच्यामध्ये खूप दुःखाचे पण दिवस आले. त्यावेळी त्यांचा अश्रूच म्हणजे त्यावेळी त्यांनी अश्रू म्हणजे रडूनच त्यांनी त्यांचे दिवस घालवले. बघूया, इथे पण तुम्हाला मी केले अर्थ एक्सप्लेन केले. बघा, कवी म्हणतो की तो सहज रडला नाही, पण आयुष्यात असेही कठीण क्षण आले की भावना आवरत्या आल्या नाहीत. आणि नंतर काय? त्या कठीण वेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांचे साथीदार झाले. रडूनच त्यांना थोडा आधार मिळाला. म्हणजे मी जे समजवलं तुम्हाला तेच. काय? की काही क्षण असे आले की त्यांना अश्रू त्यांच्या डोळ्यातून आले, त्यांना दुःख सहन करावे लागले, आणि तो जे अश्रू त्यांच्या डोळ्यात आले तेच त्यांचे सहाय्यक बनले. लास्ट कडव्यामध्ये काय आहे? दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. दुनियेचा विचार हरघडी केला म्हणजे काय? कवींनी प्रत्येक क्षणी जगाचा विचार केला, पण त्यांना प्रत्येक वेळी दुःख सहन करावे लागे. आणि त्यांनी दुःखेच्या या शाळेत, त्यांनी आयुष्याच्या या शाळेत काय शिकले? दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे. काय आहे? दुःख पेलावे कसे म्हणजे दुःख कसे सहन करायचे, आणि पुन्हा त्या दुःख सहन केल्यानंतर पुन्हा जगायचे कसे, पुन्हा स्वतःमध्ये हिंमत कशी आणायची, हे कवीने आयुष्याच्या शाळेमध्ये शिकले. बघा इथे लिहिलेलं आहे मी. कवीने जग समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे विचार परिपक्व आणि समृद्ध झाले. कवींकडे अनुभव आला आणि त्यामुळे त्यांचे जे विचार होते ते समृद्ध झाले, परिपक्व झाले, स्ट्रॉंग झाले कवी. आणि नंतर काय झालं? दुःख सहन करून पुन्हा उभे कसे राहायचे हे कवीने आयुष्याच्या शाळेतून शिकले. म्हणजे दुःख सहन करून पुन्हा उभे कसे राहायचे, पुन्हा जगायला कसे शिकायचे, हे कवीने आयुष्याच्या शाळेतून शिकले. शेवटच्या लाईनमध्ये काय बोलतो? चोदपट्टीच शेकावे पोलाद. पोलाद म्हणजे काय? पोलाद एक धातू आहे. काय आहे? एक धातू आहे. धातू.
किंवा लोखंड, लोखंड पण बोलू शकता तुम्ही. जो शेकावे पोलाद तसे आयुष्य छान, शेकले 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुखात गेले. शेवटचा ओळीचा अर्थ काय आहे? जसे पोलाद आगीत तापून मजबूत बनते, तसेच कष्टाने कवी मजबूत बनले, कष्टाने कवी मजबूत गेले आणि 2 दिवस त्यांचे वाट पाण्यात गेले, तर बाकी दिवस त्यांचे दुखात गेले आणि कवींना आनंद मिळालाच नाही, आनंदासाठी वेळ भेटलाच नाही त्यांना. तर हे कवितेचा तुम्हाला अर्थ आहे. तुम्हाला एक एक कवितेचा अर्थ सांगितलेला आहे, पूर्ण एक एक ओळचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, एक एक ओळ समजावून सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला कविता समजलीच पाहिजे आणि तुम्हाला आन्सर फाइंड करता आलेच पाहिजे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, याची प्रॅक्टिस तुम्ही घरी पण करा. एकदा समजून घेतला, मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हाला रट्टा मारण्याची गरज नाही. तुम्हाला रट्टा म्हणजे काय पाठ करायची तुम्हाला गरज नाही, कारण की एक्झाममध्ये एकदा तुम्ही जे पाठ केलेले ते प्रत्येक तुम्हाला वर्ड लक्षात नाही राहत, त्यामुळे तुम्ही विसरून जातात. तर तुम्ही प्रत्येक ओळ समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगितले प्रत्येक ओळ समजावून, आणि हे वाचले, आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला किती समजले तुम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा की कवी असं बोललाय, या ओळीमध्ये काय बोललाय कवी, की कवींना दुःख झेलावे लागले आणि दुःख झेलल्यानंतर पुन्हा जगावे कसे, दुःख झेलावे आणि पुन्हा जगावे म्हणजे काय, दुःख झेलल्यानंतर पुन्हा कवी जगले कसे, हे कवीने या कवितेतून, आयुष्याच्या कवितेतून शिकले. हे तुम्हाला समजले तेव्हाच तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकाल. रट्टा मारून तुम्हाला कवितेवरून आन्सर फाइंड नाही करता येणार, कवितेची ओळ पण तुम्हाला समजणार नाही, म्हणून रट्टा मारू नका. तुम्हाला जेवढं समजते ते तुम्ही स्वतःहून समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण काही क्वेश्चन बघूयात. क्वेश्चनमध्ये काय, क्वेश्चन बघा, तुम्हाला 1-2 क्वेश्चन घेतलेले, या प्रकारे तुमचे क्वेश्चन येतात. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असं आहे की यामध्ये कवितेची ओळ, कोणती ओळ हे या वाक्याचं हा वाक्य एक्सप्लेन करते. तर आपण पहिल्याच ह्याच्यामध्ये बघितले, हे बघा काय, 2 दिवस फक्त प्रतीक्षेत गेले, ते दिवस दुःखाने भरलेले होते, त्यामुळे वेळ आणि आनंद दोन्ही वाया गेले. इथे पण तेच लिहिले, रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. काय, 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले. सिंपल आहे, मी तुम्हाला लिहून पण दिले. 2 दिवस कवींचे प्रतीक्षेत गेले, तर बाकी दिवस दुःखेत गेले, त्यामुळे कवींना आनंद आणि वेळ ही दोन्ही त्यांची वाया गेली. इथे पण तेच लिहिलंय, रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. त्यांचे दिवस वाया गेले ना, दुःख आलं त्यांच्यामुळे, त्यांच्यात, म्हणून त्यांचे दिवस वाया गेले. आता सेकंड क्वेश्चन काय आहे, कवींची सर्वस्व असलेली गोष्ट काय, फाइंड करूयात. वाचायची पोयम मध्ये बघायचं. आता फर्स्ट कडव्यामध्ये बघायचं, 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आम्ही किती राहिले डोईवर उन्हाळे. तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो याची. काय, तुम्हाला कवितेमध्ये जो शब्द दिसतो, स्पॉटलाइट शब्द कोणता आहे इथे, सर्वस्व, हा शब्द जिथे पण भेटेल त्या ओळीमध्ये त्याचा आन्सर असेल, किंवा तुम्हाला तसं पण नाही भेटलं तर ती ओळ पूर्ण लिहून टाकायची, टेन्शन नाही घ्यायचं, मार्क्स भेटून जातो तुम्हाला. बघा आता, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, यामध्ये पण आलेला नाही. भाकरीचा छंद शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली, यामध्ये पण नाही आलेला. सेकंड कडव्यामध्ये बोलूयात, हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे कसे आहेत, सर्वस्व आहेत. इथे आलं तुमचं. मग कवींना काय आहे, इथे काय आहे, कवींचे सर्वस्व असलेली गोष्ट हात. आता कवींचा जवळचा मित्र, आता बघा मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलंय, इकडे तुम्हाला दाखवतो आम्ही. हे बघा, त्या कठीण वेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रूच त्यांचे साथीदार झाले. म्हणजे काय, जवळचा मित्र त्यांचा साथीदार कोण झाला, जवळचा मित्र म्हणजे कोण, साथीदार. त्यांचा साथीदार कोण झाला, रडूनच त्यांना थोडा आधार मिळाला. हे बघा इथे लाईनमध्ये पण मला लगेच भेटून जाईल. तेव्हा अश्रूच म्हणून मित्र. आता इथे पण दिलाय, जवळचा मित्र आला तुम्हाला, मित्र आला इथे शब्द, मित्र आला ना. मग मी तुम्हाला काय बोललो, जिथे तुम्हाला शब्द भेटेल तोच आन्सर असेल. जवळचा मित्र कोण आहे, अश्रू. झालं, सिंपल आहे. अशीच तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतात, 2 2 2 आणि 2. काव्य सौंदर्यामध्ये पण तुम्हाला काय येईल,
ते 8 मार्क्स तुमचे कन्फर्म आहेत, कन्फर्म. एकदा तुम्हाला कवितेचा अर्थ समजला तर 8 मार्क्स कन्फर्म. काय आहे, 2 क्वेश्चन तर तुम्हाला पहिले कवितेमधून येतील, त्याचे आन्सर मी तुम्हाला फाइंड करून दाखवले. नाही तुम्हाला फाइंड करता येत तर जवळचा स्पॉटलाइट शब्द शोधायचा आणि तो शब्द ज्या कवितेमध्ये ज्या ओळमध्ये भेटेल तिथेच तुमचा आन्सर आहे. आणि तसं पण नाही भेटलं तुम्हाला आन्सर फाइंड करताच नाही आलं तर जो शब्द भेटला ती ओळ पूर्ण लिहून टाकायची. सिंपल आहे. 2 मार्क्स तिथे कव्हर झाले. 2 मार्क्स ओळींचा अर्थ येईल ते पण तुम्हाला सांगितलं आणि 2 मार्क्स तुमचा शब्दांचे अर्थ. शब्दांचे अर्थ पण मी तुम्हाला सांगितले. अजून काही शब्द आहेत त्याचे पण अर्थ सांगणार आहेत. आणि 2 मार्क्स तुम्हाला काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे काय, 2 ओळी तुम्हाला दिल्या असतील, कवितेच्या 2 ओळ, 2 लाईन दिल्या असतील किंवा तुम्हाला 2 किंवा एकच दिली असेल, त्यांचं तुम्हाला कवितेतून जे कवी बोललेत त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या विचारामध्ये स्पष्ट करायचे. ते पण मी तुम्हाला सगळ्या ओळींचे अर्थ लिहून दिलेले आहेत. सिंपल आहे. 8 मार्क्स तुमचे कन्फर्म. एकतर हे नाही आलं तर तुम्हाला काय, मी सेकंड ऑप्शन काय येतो कवितेमध्ये, 8 मार्क्सला एकतर पोयम येते आणि दुसऱ्या 8 मार्क्सला फक्त कवितेचं नाव येतो. त्यामध्ये काय काय विचारलं जातं ते पण मी तुम्हाला दिले. हे बघा, त्यामध्ये कवितेचा कवी मी तुम्हाला सांगितला नारायण सुर्वे. कवितेचा विषय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कविता आवडणं व आवडण्याचे कारण, यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो. कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण काय लिहायचं, कधी पण लिहायचं की स्टार्टिंगला काय लिहायचं, ही कविता मला खूप आवडली. न आवडली असं लिहायचंच नाही कधी. कारण की जो पेपर चेक करत असतो ना त्याच्यामुळे बॅड इम्प्रेशन पडतो तुमच्यावर, तुमच्या लेखनावर. म्हणून कधी पण काय लिहायचं, कविता आवडण्याचे, ही कविता मला आवडली, मग त्याचे कारण लिहायचे. कविता आवडली इथे तुमचं आधा मार्क्स झाला, अर्धा मार्क्स. आणि कविता आवडण्याचे कारण तुम्ही लिहिले 3 ओळीमध्ये, तुम्हाला 1.5 मार्क्स, 2 मार्क्स पूर्ण. ओळींचा सरळ अर्थ म्हणजे तुम्हाला 1 किंवा 2 ओळ दिली असेल त्याचा तुम्हाला अर्थच लिहायचा आहे. सिंपल. कवितेतील शब्दांचा अर्थ हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे बघूयात, कवितेचा विषय आणि आवड हे तुम्हाला सांगतो मी. हे बघा, कविता आवडण्याचे कारण काय. पहिले तर काय लिहायचं, मी तुम्हाला जसं बोललो, ही कविता मला कवितेचा कवी तुम्हाला आठवत असेल, कवींचं नाव ते पण लिहायचं. ही कविता नारायण सुर्वे यांनी लिहिली आहे आणि ही कविता मला खूप आवडली आहे. ज्या प्रकारे कवींनी आम्हाला असं लिहायचं की कवींच्या जीवनातील दुःख, ज्या पण कवितेचा विषय असेल, लाईक या कवितेमध्ये काय आहे की या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी आम्हाला सांगितलेले आहे की माझ्या जीवनामध्ये किती संघर्ष आला, किती दुःख आले, मला आनंद भेटू नाही शकला, मी गरीब असताना माझे जीवन कसे झाले तेच तुम्हाला लिहायचं. इथे मी लिहिलेले आहे. कवी आपल्या आयुष्यातील अनुभव सांगतो. कवी काय म्हणतो, आयुष्यभर त्याने कष्ट केले, दारिद्र्याची झुंज दिली, गरिबाशी झुंज दिली. हे कवीने सविस्तर व वास्तविकरित्या मांडलेले आहे. सामान्य माणसाच्या जीवनातील अनुभव कवीने सांगितलेले आहे. त्यामुळे ही कविता मला अनुभवलेली आहे. आणि अजून एक टिप, तुम्ही एकतर 2 किंवा 4 पॉईंटमध्ये लिहा. 4 पॉईंटमध्ये तुम्हाला 2 मार्क्स आरामात मिळून जातील. किंवा 2 पॉईंटमध्ये कसे लिहाल, 2 पॉईंट म्हणजे तुम्हाला 2 पॉईंट मग मोठे लिहायला लागणार, 3 ओळींचे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट असे 5 ओळींचे किंवा 3-4 ओळींचे, मिनिमम 4 ते 5 ओळींचे तुम्हाला लिहायलाच लागेल कविता आवडण्याचे कारण. तेव्हाच तुम्हाला 2 मार्क्स भेटेल. तुम्ही 2 किंवा 3 ओळीचे लिहाल तर तुम्हाला 2 मार्क्स पूर्ण भेटणार नाही. पुढचा काय आहे, कवितेचा विषय त्यावरूनच तुम्हाला समजला. कविता एकदा तुम्हाला समजली, ओळींचा अर्थ समजला, तोच कवितेचा विषय असतो. कवितेचा विषय कवीने काय बोललंय यामध्ये तुम्ही सरळ एक्सप्लेन करायचं आहे. तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन कराल, जसं की या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे, यांनी या कवितेमध्ये सांगितलेले आहे की कवींनी दारिद्र्य आणि संघर्षाबद्दल सांगितलेले आहे. हे तुम्ही जेवढे सरळ शब्दामध्ये स्पष्टीकरण द्याल, तेवढं जो पेपर चेक करतो त्याच्याकडे एकदम इम्प्रेशन त्याला वाढेल तुमच्या पेपराकडे आणि तुम्हाला तो भरभरून मार्क्स देईल. 2 पैकी 2 मार्क्स सहज देऊन टाकेल. इथे काय कवितेचा विषय, या कवितेत सामान्य माणसाच्या आयुष्यातील संघर्ष, दारिद्र्य, दुःख आणि त्यातून मिळणारी शिकवण सांगतो. कवी म्हणतो की आयुष्य सुंदर असले तरी गरिबामुळे आनंद मिळत नाही. दुःख, अपमान, संघर्ष सहन करत माणूस मजबूत बनतो. कवी काय बोलतो, दुःख आणि अपमान सहन करून माणूस मजबूत बनतो. आणि ही कवितेची हीच काय होती, कवींची ही शाळा होती, आयुष्याची शाळा होती. त्यामध्ये कवी काय बोलले, दुःख झेलावे आणि पुन्हा जगावे. हे पण तुम्ही लिहू शकता. कवींनी
एका ओळीमध्ये असेही सांगितले आहे की दुःख झेलावे आणि पुन्हा जगावे. म्हणजे कवींनी कवितेच्या जी आयुष्याची शाळा होती त्यामध्ये दुःख झेलून पुन्हा जगावे कसे हे सुद्धा कवींनी खूप सुंदररित्या आम्हाला स्पष्टीकरण दिले आहे. म्हणून हाच कवितेचा विषय आहे. सिंपल आहे. आणि मेन तुम्हाला आता 2 मार्क्ससाठी हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स, 6 मार्क्स इथेच कव्हर झाले. आणि 2 मार्क्स ओळींचा अर्थ 8 मार्क्स. एकतर तुम्हाला कारण तुम्हाला 3 मार्क्सला विचारतात किंवा विषय कारण 3 मार्क्सला विचारतात, हे 2 मार्क्सला, हे 2 मार्क्सला, असे तुमचे टोटल झाले 7 मार्क्स. कवितेचा कवी 1 मार्क्स आणि 2 मार्क्स ओळींचा अर्थ, असे तुम्हाला 8 मार्क्सला नाही सॉरी 8 मार्क्सला ना. हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स, टोटल झाले 6 मार्क्स. 2 2 6. हे बघा 1 मार्क्स, कवितेचा विषय 1 मार्क्स, हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स, हे 2 मार्क्स, असे तुम्हाला 8 मार्क्सला येतात. तुम्हाला सगळं सांगितलं आहे. आता शब्दांचे अर्थ पण इम्पॉर्टंट जे शब्द एक्झाममध्ये येऊ शकतात ते लिहून दिले. गाण म्हणजे तारण, जोतपट्टी म्हणजे भट्टी, जगावे म्हणजे जीवन जगणे, दारिद्र्य म्हणजे गरिबी, भाकरी म्हणजे अन्न, विचार म्हणजे चिंतन, हरघडी म्हणजे सतत किंवा प्रत्येक क्षणी, डोईवर म्हणजे डोक्यावर, हे पण तुम्हाला सांगितलंय जेव्हा एक्सप्लेन करत होतो तेव्हा. शेकले म्हणजे तापले, पोलाद म्हणजे लोखंड, हे पण एक्सप्लेन करत सांगतात, लोखंड किंवा एक धातू. तर इथे मी तुम्हाला कोणतीच शंका ठेवलेली नाहीये. तुम्हाला सॉल्व पण करून दाखवले. इफ कविता आली तर कवितेवरून आन्सर कसे फाइंड करायचे, कवितेचा अर्थ पण सांगितला, आणि फक्त कवितेचं नाव आलं आणि त्यावर 5 टाईप आले, कवितेचा विषय, कवितेचा कवी कोण आहे, हे पण तुम्हाला सांगितलंय. तर तुम्हाला कुठेच अडलं नाही गेलं पाहिजे. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घरी 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस करा. कवितेचा मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलंय, तुम्ही ते घरी जाऊन प्रॅक्टिस करा त्याची. त्या ओळींचा अर्थ समजण्याचा ट्राय करा. ओळींचे अर्थ पण लिहून दिलेत. जसं जसं रट्टा नका मारू. त्या ओळी 2-3 वेळा वाचा तुम्ही, आणि मग तुम्ही त्याचा सराव करा. आणि जे पुस्तकामध्ये प्रश्न असतील त्यांचा सराव करून तुम्ही स्वतःहून आन्सर लिहिण्याचा ट्राय करा, स्वतःहून आन्सर फाइंड करण्याचा ट्राय करा. ओके, तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहे. तुम्हाला काही पण या व्हिडिओनंतर अडलं असेल, तुम्हाला प्रॉब्लेम काही येत असेल, तर तुम्ही JR ट्युटोरियल्सच्या इंस्टाग्रामवर मेसेज करा, किंवा हा माझा पर्सनल इंस्टाग्राम ID आहे, इथे पण तुम्ही विचारू शकता. मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा ट्राय करेल. तर आजची व्हिडिओ आपण इथेच संपवत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.